त्याच्या कामगारांनी आणि त्याच्या असलेल्या सुपरवायझरनी त्याला पुरेशी सुरक्षिततेची तिथं काळजी घ्यायला पाहिजे होती. त्याला बॅरिकेड लावायला पाहिजे होतं, त्याच्यावरती ट्रायपॉड ठेवायला पाहिजे होतं. परंतु जेव्हा आम्ही CCTV फुटेज बघितलं तर त्याच्यामध्ये असं काही त्यांनी केल्याचं दिसत नाही आहे. तिथे 2 माणसे उभी केली होती आणि ते कदाचित पादचाऱ्यांना सूचना पण देत असतील, परंतु साहजिकच घाईघाईमध्ये चालणारे सगळे पादचारी ती सूचना समजून घेऊ शकत नाहीत आणि या ठिकाणी दुर्दैवाने ही काळजी न घेतल्यामुळं म्हणजे प्रत्यक्षामध्ये त्या मॅनहोलला जाळी लावून त्याला सुरक्षित करण्याचा प्रयत्न चालू होता, परंतु ते करत असताना काळजी न घेतल्यामुळं उघडलेल्या मॅनहोलमध्ये हे पादचारी त्याच्यामध्ये पडले आणि दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे ही अतिशय गंभीर घटना आहे. गेली 3 महिने माझ्याकडून आणि माझ्या आधीसुद्धा आपण पावसाळ्यापूर्व तयारीचा भाग म्हणून, कारण पावसाळ्यामध्ये जनरली पाणी जाण्यासाठी काही वेळेला मॅनहोल्स उघडली जातात आणि त्याच्यामध्ये काही अपघात घडण्याची शक्यता असते. याची दखल घेऊन गेले 3 महिने ज्या अनेक बैठका घेतल्या, ज्या अनेक साईट व्हिजिट्स मी आणि माझ्या सहकार्याने केल्या, त्याच्यामध्ये हा आमच्या आढाव्याचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता की सर्व मॅनहोल्स सुरक्षित आहेत की नाही, सगळ्यावरती जाळ्या आहेत की नाहीत, सगळ्यावरती झाकणं आहेत की नाहीत आणि तशा प्रकारचे संपूर्ण डिटेल्स हे अगदी रेग्युलरली त्याचा रिव्ह्यू घेतला जात होता. आणि त्याच्यामध्ये रस्त्यांच्या कामांमुळे जी मॅनहोल्स आपल्याला ओपन करावी लागली होती ती नव्याने करावी लागली होती, त्याच्यावर जाळ्या बसवण्याचं काम चालू असून ते पावसाळ्याच्या पूर्वी 31 मे पर्यंत पूर्ण करण्याच्या सुद्धा सूचना दिलेल्या होत्या. त्यापैकीच हे काही राहिलेलं काम होतं आणि ते करताना सुरक्षिततेची दखल घेतली नाही. ही बाब खूप गंभीरपणे घेतली आणि त्याच्यामुळं या घटनेची अगदी सविस्तर चौकशी करण्यासाठी मी आमचे अतिरिक्त आयुक्त पश्चिम उपनगरे जे SO हा विभाग त्यांच्याकडे आहे, त्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमलेली आहे. त्याच्यामध्ये डेप्युटी कमिशनर GA, त्या विभागाचे डेप्युटी कमिशनर आणि डेप्युटी कमिशनर इन्फ्रास्ट्रक्चर हे त्याचे सदस्य आहेत. त्यांनी या पर्टिक्युलर घटनेमध्ये सुरक्षिततेची काळजी का घेतली नाही आणि त्याला कोण जबाबदार आहे याची तर ते चौकशी करतील, परंतु अशा प्रकारची घटना पुन्हा होऊ नये म्हणून यापूर्वी आपण जे काही प्रयत्न केले जाळी बसवण्याचे, तर त्याच्यामध्ये सुद्धा अजून काही उपाययोजना सांगण्याचं काम सुद्धा त्यांना देण्यात आलेलं आहे. सकृतदर्शनी सुरक्षिततेची काळजी न घेता अशा प्रकारचं काम भर पावसामध्ये रहदारीच्या रस्त्यावरती हाती घेत असताना त्याच्या सुपरविजनसाठीची काळजी न घेतल्यामुळं त्या विभागाचे जे सहाय्यक आयुक्त आहेत L विभागाचे, त्याचबरोबर तिथे असणारे मेंटेनन्स या विभागाचे सहाय्यक आयुक्त, सहाय्यक इंजिनियर्स, सब इंजिनियर आणि SO विभागाचे सब इंजिनियर ह्यांना आम्ही त्वरित निलंबित केलेलं आहे. जो कॉन्ट्रॅक्टर पूर्णपणे सुरक्षिततेची काळजी न घेता काम करत होता त्याच्यावरती योग्य तो गुन्हा दाखल करून पोलीस कारवाई करण्याचा निर्णय सुद्धा घेतलेला आहे आणि माननीय महापौरांनी महापालिकेच्या वतीने मृत व्यक्तीच्या कुटुंबियांकरता 10 लाख रुपयाचं अर्थसहाय्य जाहीर केलं आहे. यापुढील अशा प्रकारे घटना पुन्हा होऊ नये म्हणून पुढील 2 दिवसामध्ये पुन्हा एकदा एक मोठी मोहीम घेऊन ज्या ठिकाणी रस्त्यांची कामं झालेली आहेत त्या ठिकाणी पूर्वीच्या काढलेल्या मॅनहोलच्या जाळ्या त्या जागेवरती आहेत की नाही हे बघण्यासाठी या मॅनहोलची 100% तपासणी करण्याचे आदेश सुद्धा वॉर्ड्सना, रस्ते विभागाला आणि SO विभागाला देण्यात आलेले आहेत आणि त्याचा एक अगदी सविस्तर आढावा घेऊन भविष्यामध्ये ही घटना घडणार नाही याची सर्वतोपरी काळजी घेण्याचा प्रयत्न महापालिका करणार आहे. याच्यामध्ये आता सविस्तर चौकशीमध्ये सर्व डिटेल्स येतील, परंतु जी माहिती आता सकृतदर्शनी मिळाली आहे त्याच्यामध्ये जी शिल्लक राहिलेली मॅनहोल्सवर जाळ्या बसवण्याचं जे काम शिल्लक राहिले ते काम पूर्ण करण्याचा, कारण आम्ही सातत्याने याचा रिव्ह्यू चालूच होता, काल परवा सुद्धा पुन्हा सूचना दिल्या होत्या, त्यामुळे कदाचित ते काम काहींनी पूर्ण करण्यासाठी वॉर्ड स्तरावरून मेंटेनन्स विभागाकडून तिथे असलेल्या कॉन्ट्रॅक्टरला हे करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या आणि त्यामुळे ते जाळी बसवण्याचं काम तो कॉन्ट्रॅक्टर करत होता. आता ह्याचं जे अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखालची कमिटी आहे ती अजून सविस्तर चौकशी करेल की नेमके आदेश कोणी दिले होते, ते देत असताना त्यांनी ह्याच्या सुपरविजनच्या बाबतीत योग्य ती काळजी घेतली होती का नाही घेतली होती, हे सर्व हे त्याच्यामध्ये येईल.